मोदी सरकार पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? गरीब सर्वसामान्य जनतेला महागाई ढकलणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? डिझेल दरवाढीमुळं मध्यमवर्गीयांचं सामान्य माणसाचं कंबरड मोडलेलं आहे. एका बाजूला बेरोजगारी प्रचंड आहे या देशामध्ये आणि या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत. याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना या ठिकाणी पटवून देत आहेत की भाजपचं सरकार कशा पद्धतीनं लुटमार करते. जूनच्या पहिल्या आठवड्यात मिनी लॉकडाऊन लागेल अशी एक शक्यता होती. नाही, मोदी आहे तर सब मुमकिन आहे. म्हणजे काही होऊ शकते. म्हणजे थाळ्या वाजवायला सांगतील किंवा टाळ्या वाजवायला सांगतील, आता काही होऊ शकते. त्यामुळं इकडं त्यांनी जाहीर केलं की लोकांनी प्रवास कमी करावा, पेट्रोल डिझेल कमी वापरावं. ते मात्र 10 देशाचा दौरा त्या ठिकाणी करतात. आमचं म्हणणं आहे या 10 परदेशातल्या दौऱ्यातून नेमकं भारताला काय मिळालं हे थोडं जनतेला कळालं तर बरं होईल. की या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा दौरा आणि त्या दौऱ्यातून भारताला फायदा काय झाला, भारताचा रोजगार वाढला का, भारतातली महागाई कमी होणार आहे का, परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून डिझेल पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का, हे या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. नाही, सरकार खोटं बोलतंय. सरकारचे एक मंत्री म्हणतात एक महिना पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री म्हणतात काही काळजी करायचं कारण नाही. हे सुपरफिशियल सगळं आहे. लोकांना संभ्रम अवस्थेत ठेवायचं काम सरकार करतंय. लोकांना हळूहळू मग पंप का बंद पडायला लागलेत, पंप का बंद व्हायला. आता आज देखील मला आत्ता फोन येतात जिथं आंदोलन जाते तिथं सकाळीच पंप बंद आहेत. म्हणजे पेट्रोल डिझेल नाही आहे, यामुळे बंद आहेत पंप. तुम्ही जी आता पत्रिका वाटल्या त्या पत्रिकामध्ये फरक आहे, कंपॅरिझन केलेलं आहे युपीए सरकार आणि नाही, मनमोहन सिंगजी असताना क्रूड ऑइलचे दर किती होते आणि त्यावेळी पेट्रोलचे दर किती होते हे लोकांना आम्ही सांगण्याचं काम केलं. ज्यावेळी क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी सरकारनं देशातले दर कमी केले नाहीत, किंबहुना ते वाढवूनच ठेवले. आता तुम्ही इराणच्या वॉर किंवा ह्या लढाईमुळे हे झालं म्हणता, लढाईमुळे त्याला थोडा हातभार लागला असेल, परंतु तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी होते त्यावेळी त्याचा फायदा लोकांना दिला का, तर तो दिला नाही. हे आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो.